श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर यंदा म्हणजेच 2026मध्ये हरतालिका व्रत कधी करायचं आहे, हरतालिका तृतीया कधी असणार आहे आणि या हरतालिका पूजेला आपण बघा कोणत्या शुभ रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या घालायला पाहिजेत. तर यंदा हे आहेत 5 शुभ रंग. या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नका. दोष मागे लागतील, आपल्याला व्रताचं कोणतंही फळ मिळणार नाही. तर ते 5 शुभ रंग कोणते आहेत, आपल्याला पूजा कशी करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण जर जाणून घ्यायची असेल तर तुम्ही हा एकदम छोटासा व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. नवीन असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल चॅनलला तर सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा म्हणजेच 2026मध्ये हरतालिका तृतीया तिथी जी आहे तर ती 14 सप्टेंबर 2026ला आलेली आहे. या दिवशी वार आहे सोमवार आणि या दिवशी ही हरतालिका जे व्रत आहे तर ते केलं जाणार आहे. त्यासोबतच या दिवशी अतिशय दुहेरी असा योग जुळून आलेला आहे. हा योग दर 3 वर्षांनी जुळून येतो. तर या दिवशी हरतालिका तृतीयासुद्धा आहे आणि श्री गणेश चतुर्थीसुद्धा आहे. आपल्या घरामध्ये गणपतीची स्थापना करण्याचा जो दिवस असतो तर तो सुद्धा याच दिवशी आलेला आहे. दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे. तर हरतालिका व्रत का करायचं, तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं, आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी प्रत्येक सुवासिनी महिला हे हरतालिका व्रत जे आहे तर ते करत असतात. भगवान शिवशंकरांची पूजा करत असतात, हरतालिकाची पूजा करत असतात आणि या दिवशी संपूर्ण दिवसभर हा उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. तर आता दोन्ही योग एकत्र जुळून आल्यामुळं बऱ्याच महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. मग हरतालिका उपवास आणि गणेश चतुर्थी हे एकाच दिवशी आल्यामुळं हे दोन्ही व्रत जर केली तर त्याचं पुण्य आपल्याला मिळेल का? तर हो, तुम्ही ही दोन्ही व्रत या एकाच दिवशी करू शकता. बघा, हरतालिका व्रत झाल्यानंतरनं दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी घरामध्ये आपण गणपती बाप्पांची स्थापना करत असतो. म्हणजे 2 दिवसानंतरनं गणेश चतुर्थी ही येत असते. परंतु यंदा ही एकाच दिवशी आल्यामुळं बघा आपल्याला संपूर्ण दिवसभर जो आहे तर तो उपवास करायचा आहे. सकाळी आपल्याला हरतालिकाचं पूजन करून घ्यायचं आहे. वाळूचं शिवलिंग बनवून आपल्याला पूजा करायची आहे आणि नंतरनं बघा दुपारी आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना आपल्या घरामध्ये करायची आहे. पण व्रत हे आपल्याला संपूर्ण दिवसभर करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे व्रत आपल्याला सोडायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे. प्रत्येक भागामधील पद्धती किंवा परंपरा ही काही वेगळी असू शकते. ज्या भागामध्ये जशा पद्धतीने हे व्रत केलं जाईल तशाच पद्धतीनं तुम्हाला हे व्रत करायचं आहे. तर यंदा जे शुभ रंग आहे तर ते बघा लाल, हिरवा, पिवळा, गुलाबी, केशरी हे 5 शुभ रंग आहेत. तर या रंगाच्या साड्या आणि बांगड्या घालून तुम्ही पूजा जी आहे तर ती हरतालिकाची करू शकता. तर या दिवशीचे अशुभ जे रंग आहेत ते म्हणजे काळा, गडद निळा. तर हे जे अशुभ रंग आहेत तर ते आपल्याला घालून ही जी पूजा आहे तर ती अजिबात चुकूनही करायची नाही. निळ्या आणि काळ्या रंगाच्या बांगड्या आणि साडी किंवा कोणतंही वस्त्र घालून ही जी पूजा आहे तर ती अजिबात करू नका. ही जर पूजा तुम्ही या कपड्यांमध्ये केली किंवा या रंगाची वस्त्र परिधान करून केली तर त्याचं कोणतंच फळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार नाही. तर काही रंग जे आहेत तर ते सकारात्मक लहरींचं प्रतीक मानले जातात, तर काही नकारात्मक ऊर्जा निर्माण करत असतात, नकारात्मक लहरी शोषून घेण्याचं काम करत असतात. म्हणून या रंगाची कपडे किंवा वस्त्र पूजेमध्ये किंवा कोणत्याही शुभ कार्यामध्ये वर्ज केली जात असतात. आणि हे जे रंग आहेत तर ते राहू केतू संबंधित मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला काही दोष लागत असतात. म्हणूनच आपण या रंगाचे कपडे घालणं या दिवशी वर्ज्य करायचं आहे.
सांगितलेली माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.